न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा भव्य दिव्य चित्रपट संगीत मानापमान दिनांक 10 जानेवारी 2025 ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एक अद्वितीय अनुभूती देणारा संगीतमय सिनेमा असणार आहे। त्यामुळे या चित्रपटातील संगीताच्या मेजवानीची एक छोटीशी झलक आपल्याला टीझरमध्ये बघायला मिळेल। अभिनेते सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी ही त्रयी त्यांच्या मराठमोळ्या विलोभनीय अंदाजात मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाली आहेत। दिवाळीच्या शुभदिनी निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केलाय आणि विशेष म्हणजे हा टीझर प्रेक्षकांना रोहित शेट्टीच्या मोस्ट अवेटेड मल्टीस्टारर चित्रपटासोबत म्हणजेच सिंगम अगेन सोबत 1 नोव्हेंबरला सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे। रोहित शेट्टी आणि सिंगमचे बरेच चाहते आहेत, त्यामुळे सिनेमाघरांमध्ये आलेल्या प्रेक्षकांसाठी हा एंटरटेनमेंटचा डबल डोस नक्कीच म्हणता येईल। संगीत मानापमान या चित्रपटाच्या टीझरची सुरुवातच मधुर संगीताने होते। प्रसिद्ध संगीतकार शंकर एहसान लॉय यांचं संगीत या सिनेमाला लाभलंय। केवळ संगीत नव्हे तर पारंपरिक नृत्य, तलवारबाजी आणि मोठाले सेट, विलोभनीय दृश्य अशा बऱ्याच गोष्टी या टीझरमध्ये आहेत, जे हे खात्री पटवून देत आहेत की नक्कीच हा चित्रपट नवीन वर्ष गाजवणार आहे। या चित्रपटामध्ये एकूण 14 गाणी आहेत, तर या गाण्यांना 16 दिग्गज गायकांनी आपला आवाज दिलाय। इतकंच नव्हे तर त्यातले 7 गायक हे नॅशनल अवॉर्ड विनर गायक आहेत। त्यामुळे चित्रपट पाहण्याचा अनुभव म्हणजे अद्वितीय गायकांनी सजवलेली मैफिल आहे। अभिनेते सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी सोबतच या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि आणखी प्रसिद्ध कलाकार दिसणार आहे। त्यामुळे नक्कीच चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे। अभिनेते सुबोध भावे यांनी चित्रपटाविषयी आपलं मत व्यक्त करताना काय सांगितलंय पाहूयात। आपल्याच मातीतलं एक फार सुंदर असं सोनेरी पान आहे। महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जपणारं, मराठी पण जपणारं असं हे आपल्याच संस्कृतीत, आपल्याच मातीतलं बीज आहे। 113 वर्षापूर्वीचं हे नाटक, पण आजही ज्या लेखकांनी म्हणजे खाडीलकरांनी ते नाटक लिहिलं, ज्यांनी त्याचं संगीत दिलं, गोविंदराव टेंबे, ज्यांनी त्याच्यात कामं केली, बालगंधर्व दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, या सगळ्या मंडळींनी इतकं अफाट मोठं काम करून ठेवलं आहे की अजूनही आमच्यासारख्या आजच्या पिढीतल्या तरुणांना त्याच्यावरती काहीतरी कलाकृती करावीशी वाटते। आणि अभिजात कलाकृती अशा असतात ज्या कधीच संपत नसतात, ज्या कालातीत आहेत, ज्या प्रवाही असतात, ज्या एका पिढीकडनं पुढच्या पिढीकडे प्रवाहीपणे जात असतात। नुकताच आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि आपल्याच भाषेतली एक अत्यंत अभिजात कलाकृती संगीत मानापमान, की ज्यांनी त्या काळात अनेक विक्रम रचले, मोडले, नवीन घडवले। तर अशा एका नाटकातल्या छोट्याशा बीजावर मला असं वाटलं की एक फार सुंदर सिनेमा, संगीतमय परिकथा, प्रेमकथा असलेला होऊ शकतो। आणि म्हणून आमची संपूर्ण टीम, जिओ स्टुडिओज, आमचे सुनील फडतरे, शंकर एहसान लॉय, आमचे सगळे कलाकार, तंत्रज्ञ, आम्ही सगळेजण गेली काही वर्ष सातत्याने मेहनत करतोय आणि या आमच्या सगळ्या मेहनतीचं आता फळ 10 जानेवारीला तुमच्यासमोर येणार आहे। आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातला प्रेक्षक खूप सुजाण आहे। कट्यारसारखी एक अत्यंत त्या काळात खूप अवघड असलेली, लोकांना अशक्य वाटणारी कलाकृती महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांनी डोक्यावरती उचलून धरली आणि तुम्ही आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं इतकं यश त्या चित्रपटाला दिलं। आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे पुन्हा एकदा संगीत मानापमानच्या पाठीशी तितक्याच खंबीरपणे उभे राहाल आणि याही चित्रपटाला उदंड यश द्याल, जेणेकरून सर्व मराठी चित्रपट निर्मात्यांचा उत्साह वाढेल, विश्वास वाढेल चांगल्या कलाकृतींवरचा, आणि याहीपेक्षा जास्तीत जास्त चांगल्या कलाकृती तुमच्या समोर येतील। आपण आपल्या आयुष्यातल्या परिकथा कुठेतरी हरवून बसलोय असं वाटून बहुधा संगीत मानापमानसारखा चित्रपट निर्माण झाला असावा। आपल्याकडे नाट्यसंगीताची इतकी भक्कम परंपरा आहे जी आजच्या पिढीपर्यंत पोहोचावी, पण अशा पद्धतीने पोहोचावी की ती त्यांनाही समजेल आणि रुचेल। त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून हा चित्रपट करण्याचं नियोजन आमच्या निर्मात्या आणि दिग्दर्शकांनी केलं असावं। या सगळ्यात मला त्याचा एक चांगला मोठा भाग होता आला आहे, याचा मला प्रचंड आनंद आहे। आणि पुन्हा एकदा एक काहीतरी नवीन करण्याची मला संधी माझ्या दिग्दर्शकाने आणि निर्मात्यांनी दिली आहे। त्यामुळे माझ्याकडनं मी प्रामाणिकपणे भामिनी साकारण्याचा प्रयत्न केला आहे। अर्थात ह्या भूमिकेला बालगंधर्वांपासून सुबोध भावेंपर्यंत सगळ्यांचं नाव जोडलं गेलं आहे, त्यामुळे माझ्यासाठी प्रचंड आव्हानात्मक होतं आहे। परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं की इतकी उत्तम टीम आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नंतर पुन्हा एकदा माझ्या वाट्याला आली आहे। त्यामुळे
मी माझ्या परीने प्रामाणिकपणे ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता 10 जानेवारीपासून प्रेक्षकांना आम्ही ज्या विश्वात रमलो त्या विश्वात रमायला मिळणार आहे. त्यामुळे मला खात्री आहे की प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील. मी हेच म्हणते की माझ्यासाठी हा संपूर्ण चित्रपटाचा प्रवास एक सोहळ्यासारखा होता. त्यामुळे एक क्षण निवडणं जरा कठीण आहे. सेटवरचं वातावरण पासून ही अखंड टीम, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव, माझे सहकलाकार, त्यात मला शिकायला मिळणाऱ्या नवीन गोष्टीमध्ये घोडस्वारी असेल किंवा ॲक्शन सिक्वेन्सेस असतील. मला खूप काळानंतर मनसोक्त नाचता आलं या सिनेमात. मी मुळात कथक डान्सर आहे, त्यामुळे अनेकदा असं होतं की इच्छा आपली असतेच की आपल्या चित्रपटात आपलं गाणं असावं जिथे आपण नाचतोय. तेही मला या सिनेमाच्या निमित्ताने करता आलं. त्यामुळे मला असं वाटतं की एक खास क्षण निवडणं कठीण आहे, पण हा चित्रपट मात्र खूप खास आहे आणि हे प्रेक्षकांनाही पटेल याची मला खात्री आहे.